रामकृष्ण हरी फ्रेंड्स. तर आता आम्ही निघालो आहोत लग्नासाठी. चुलत बहिणीच्या मुलीचं लग्न आहे बेल्याला. प्रवासामध्ये आम्ही जागृत शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर येताना छत्रपती श्री संभाजी महाराज यांचं स्मारकाचं सुद्धा दर्शन घेतलं. बस पायच्या मांडीवर, पायच्या मांडीवर बस ना. पायला बोल ना, आज सरकायला बस. आता इथं बस. एक जर पाठवणार आहे तर पाठवणार. दे दे, काय नाही करत. शिव आहे शिव. अगं नाही चावट ठेव. काय रस नाही खाते ती, फेकून देते. तर फ्रेंड्स, आता आम्ही पोहोचलो आहोत हॉलमध्ये. पण काय झालं ना, आम्हाला यायला उशीर झाला, लग्न लागून गेलंय. ही आहे वरमाई, माझी चुलत बहीण. हिच्याच मुलीचं लग्न आहे. तर आमच्या पुणे भागामध्ये मुलीला सगळा संसार दिला जातो. पलंग, कपाट, फ्रीज, मांडणी, सगळी भांडी, बरंच काही असतं. म्हणजे तिला पुन्हा काही घेण्याची गरजच पडत नाही. काय बघायचंय? काय मस्त सर्वजण गोळा खात आहेत. लग्नाच्या हॉलच्या बाहेर अशा प्रकारे एक गाडी असतेच. लग्नाहून येताना आम्ही इथे नागेश्वर मंदिराजवळ थांबलो. हे जागृत देवस्थान आहे आणि स्वयंभू आहे. इथं खोदकाम चालू होतं ना, इथं तलावाच्या तिथं आम्हाला लिंग सापडली. मग एक दिवस झाला ना की ती पिंड काढली आणि इथं आम्ही तिथं ठेवली. आणि परत एक माणसं आलता ना, त्यांनी याचं माप घेतलं आणि मग तसंच ना असं गोल आकार आणला. लगेच ना पाणी ना सुरू झालं आपोआप. म्हणजे हे पाणी आपोआप सुरू झालं. पहिलं पाणी नव्हतं इथे. खालून येते. इथं काय हे पाणी बघ, तिथं पाणी आडले काय? आपोआप इथून पाणी सुरू झालंय.
बघ जाते का दिसतंय का बघ एकदम बारीक जाते. तिथे जागा आहे त्यामुळे जाते. मग इथून पाणी बॉटलमध्ये भरून घेतलं घरी नेण्यासाठी आणि महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो घरी. इथे येऊन मन एकदम शांत आणि प्रसन्न झालं महादेवाचं दर्शन घेऊन. महादेवाचं दर्शन घेऊन निघालो आम्ही घरी. काय चाललंय? अरे वा वा वा. बघा नंदेची किती काळजी घेत आहेत दोन्ही वहिन्या मिळून. भावापेक्षा माझ्या वहिन्या चांगल्या आहेत. कोण जिंकेल? राजू आला ना जाऊ द्या मग म्हणतात जाऊ दे मग तुला नाही आला होता तो पहिल्यांदा आला तेव्हा 3-4 महिन्याचा होता. अन्याय का तू अन्याय खदा हसायला लागलं. हिला त्याच्याशी ओळखलं नाही तरी तिला शिकलं मग मी येऊ का मी मला गाडी जायला माहिती का मी थांबते इथे मी. तुम्हाला जागा नाहीच म्हणते काही शब्द पाळून घेतात. तुला मी जाते तू नाही नाही तू म्हणते पप्पा कुठे पुण्याहून मुंबईला येताना चाकणमध्ये ट्रॅफिक होती म्हणून आम्ही मोशीमधून निघालो आणि तिथे आम्हाला दर्शन घडले छत्रपती श्री संभाजी महाराजांचे.